नमस्कार मित्रांनो. मी गेली 25 वर्षांहून जास्त काळ लोकांच्या जीवनामध्ये फरक पडावा यासाठी बोलत आलेलो आहे. मोर दॅन 25 इयर्स. हे माझं भाग्य आहे की असं काहीतरी मला करायला मिळालं, with which I could help thousands of people in my life. मी जे काही शिकवत आलो, मी जे काही समजून सांगत आलो आत्तापर्यंत, ते सगळं मी एक्सपिरियन्स केलेलं शिकवत आलो. जे काय मी शिकवत आलो त्याला व्हॅल्यू का आहे? एवढ्यासाठीच आहे की मी जे प्रत्यक्षात जीवनामध्ये अनुभवलं ते शिकवत आलो. Those things that changed my life ते शिकवत आलो. मी इकडून कुठून तरी वाचून काहीतरी त्यामध्ये प्रावीण्य मिळवून नाही शिकवलं. ज्याचा मला अनुभव नाही असं नाही शिकवलं काही. आणि तुम्ही सगळेच, मला आता इथं दिसतंय की सगळेच ओळखीचे चेहरे आहेत ऑलमोस्ट. यामधल्या 50% लोकांना तरी मी नावाने ओळखतो. किती लोक नवीन आहेत? प्लीज रेज युअर हँड्स. अरे तरी बरेच नवीन आहेत. ओके. मी नेहमी सांगत आलेलो आहे की माझ्या जीवनाचा संघर्ष काळ जो होता तो 20 वर्षांपेक्षा जास्त होता. त्या संघर्ष काळामध्ये इतक्या अनंत अडचणी आल्या, मला अनंत अडचणी आल्या. ॲट टाइम्स असं वाटायचं की ह्यातनं बाहेर पडणार आहे की नाही आपण. आणि त्यातली मेजॉरिटी म्हणजे सगळ्यात काय म्हणतात त्याला, अडचण निर्माण करणारा जो संघर्ष माझा होता तो पैशाशी होता. पैसेच मिळायचा कोणताही मार्गच नाही जीवनामध्ये. यश वगैरे लांबचं राहिलं. मुळात तुम्हाला म्हणजे जे जुने आहेत सगळ्यांना माहिती आहे की मी 17-18 वर्षाचा असताना मी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. मी नायक असलेला पहिलंच पिक्चर 1975 साली मी केलं. सिनेमा असू दे, स्टेज असू दे, कशातही यशच नाही. आणि मग एक पॉइंट म्हणजे मी मुंबईत राहत होतो त्या काळामध्ये, 90च्या म्हणजे किती 79ला मी मुंबईत आलो. जवळजवळ 84 सालापर्यंत मुंबईत राहिलो. कोणाकडे तरी आश्रित म्हणून राहिलो. घरबीर काय नव्हतं. ज्यांच्या भरोशावर आलो होतो मुंबईत, म्हणजे ज्यांनी मुंबईत मला यायला सांगितलं की तुला जर तुझं करिअर करायचं असेल सिनेमामध्ये तर कोल्हापूर सगळं बंद कर आणि मुंबईत ये. त्या व्यक्तीनं पहिल्या दिवशी मला विचारलं की किती दिवसासाठी आलायस. त्यांनीच मला सांगितलं की सगळं वाइंड अप कर, कोल्हापूर, कम हिअर.
पहिल्याच दिवशी त्यांनी मला विचारलं, किती दिवसासाठी आलायस? म्हटल्यानंतर माझ्या पोटात गोळाच आला. काहीतरी नियोजन असेल, कोणतरी मला असे भेटले ज्यांच्याकडे मी सहज म्हणून गेलो, त्यांची माझी मैत्री झाली आणि मला लक्षात आलं होतं की तिथं आपल्याला जास्त काळ राहता येणार नाही. आणि मग व्हॉट एव्हर कन्स्पायर्ड आणि मी त्यांच्याकडे राहू लागलो. पण पुढे त्यांची बदली झाली. मी रस्त्यावर आलो. मी मुंबईच्या फुटपाथवरून झोपलेलो आहे, झोपडपट्टीच्या हॉटेलमधून जेवलेलो आहे, बीचेसवरती झोपलेलो आहे. यश नाही, पैसा नाही, काही नाही. आणि ह्या दोन गोष्टी जीवनामध्ये, यश जाऊ दे, यश जरासं ग्लॉरिफाईड आहे, पण पैसे नसतील जीवनामध्ये तर इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. आणि इतका इतका संघर्ष. ज्या एका गोष्टीनं माझ्या जीवनामधल्या पैशाचं इक्वेशन बदललं, ते होतं सप्तचक्र शुद्धिक्रिया, ज्याच्यावर मी आज बोलणार. फर्स्ट थिंग दॅट चेंज्ड माय लाईफ. सो मी गेले 20 वर्ष तरी सप्तचक्र शुद्धिक्रिया दरवर्षी मी लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करतो, कारण इट सेव्ड मी. सप्तचक्र शुद्धिक्रियामधल्या गोष्टी करायला लागल्यानंतर माझ्या जीवनामध्ये पैसे दिसू लागले. त्याच्यामध्ये जी 7 चक्र आहेत त्यामधलं एक चक्र फार महत्वाचं आहे, ज्याला अनाहत चक्र म्हणतात, विच इज द हार्ट सेंटर. पुढं सप्तचक्र कळल्यानंतर मला ह्या हार्ट सेंटर विषयी अधिक माहिती मिळाली, कारण हार्ट सेंटरच सगळ्या दुनियाशी कनेक्ट होणारं सेंटर आहे. हेच सेंटर जर लो असेल, दूषित असेल, तर इट इज युजलेस, काही उपयोग नाही. बाकी सगळं असून काही उपयोग नाही. म्हणून मर्लिन मानरो सारखी एवढी प्रसिद्ध, जगप्रसिद्ध ॲक्ट्रेस, तिनं अकाली आत्महत्या केली. आणि कारण काय माहितीये? कारण काय होतं? मर्लिन मानरोने आत्महत्या करण्याचं कारण काय होतं? ती म्हणाली की जीवनामध्ये सगळं मिळालं, सगळं, पैसा, प्रसिद्धी, सगळं, एकच गोष्ट मिळाली नाही, ती म्हणजे प्रेम. प्रेमाचा अभाव, या एका गोष्टीनं मर्लिन मानरोनं आत्महत्या केली. सो मला पुढे असं लक्षात आलं की हे सेंटर, ऐका काय म्हणतोय, वी हॅव टू बी व्हेरी सिरियस अबाउट इट. ज्याचं हे सेंटर फंक्शनल होतं, जागृत होतं, ॲक्टिवेट होतं, बॅलन्स होतं, अलाइंड होतं, त्याचं भाग्य उजळतं, हे मला कळलं. आणि म्हणून मी, म्हणजे अर्थात हे मला कळलेलं फार पूर्वी होतं, पण मागच्या वर्षीपासून, म्हणजे मला असं लक्षात आलं की मागच्या वर्षीपासून मला असं वाटलं की ही गोष्ट लोकांपर्यंत स्पेसिफिकली पोचवली पाहिजे. आणि म्हणून मी आणि मीनलनी मागच्या वर्षी ऋणानुबंध नावाचा कार्यक्रम सुरू केला. दॅट वॉज व्हॉट आय लर्न्ड, हाऊ टू ॲक्टिवेट दिस. यश बी सोडून द्या, नंतरची गोष्ट आहे ही. ऑटोमॅटिकली सप्तचक्र सुरू झाल्यानंतर आपलं व्हायब्रेशन बदलतं, तो भाग वेगळा. पण हे ओपन जर झालं तर जीवनाला दर्जा मिळतो. म्हणून काय काय शिकवतोय मी हे सांगायला लागलोय तुम्हाला. पहिलं सप्तचक्र, दुसरं ऋणानुबंध, तिसरं ज्या गोष्टीनं मला आणि असंख्य जगातल्या लोकांना मदत केली, करत आहे, ती म्हणजे एनर्जी डायनॅमिक्स, अर्थात पॉवर टॅपिंग. टॅपिंगच नसतं, माझ्याकडे सप्तचक्र असतं,
ऋणानुबंधची आयडिया कळल्या असत्या, जर टॅपिंग नसतं तर काहीतरी अर्धवट घडलं असतं. टॅपिंगनं माझं आयुष्य संपूर्ण बनलं आणि टॅपिंगने असंख्य, तुम्ही इथं बसलेले जे मेजॉरिटी लोक आहात, तुम्ही सगळ्यांनी टॅपिंग अनुभवलेलं आहे. आणि टॅपिंग जर आपल्या जीवनामध्ये नसतं, वी वुड हॅव मिस्ड समथिंग. आणि म्हणून मला असं वाटलं, बघा कसं हे मुंबईमध्ये मराठी माणसं जेवढी राहतात, किती पॉप्युलेशन असेल, फार असेल ना. या हॉलमध्ये आत्ता मला एक साधारण 250-300 लोक दिसत आहेत. बरं, हा कार्यक्रम आहे, हे गेले 15 दिवस तरी आम्ही पब्लिसाइज करायला लागलोय फेसबुकच्या माध्यमातून. कितीतरी लोक असे असतील ना जे फेसबुक पण बघत असतील, पण ज्यांचं जीवनामध्ये डिझाईन आहे तेच इथं येणार. समोर आहे पण दिसणार नाही. सो इथपर्यंत तरी जे आलेले आहेत ते भाग्यवान आहेत, नाहीतर इथं पण येऊ शकला नसता. इथून पुढे ह्या गोष्टी समजून घ्यायच्या की नाही हे तुमच्या जीवन गतीचा भाग आहे, सोडून देऊया तो. पण इथपर्यंत तुम्हाला त्या नियतीनं आणणं ही साधी गोष्ट नाहीये. यू आर फॉर्च्युनेट. आणि इथं जे बसलेले आहेत आणि ज्यांना टॅपिंग माहिती आहे त्यांना तर टॅपिंगचं महात्म्य कळलेलं आहे. पण हे महात्म्य जगाला कळावं, निदान मराठी बोलणाऱ्या माणसांना तरी कळावं, म्हणून मी काय केलं, अख्खी कार्यशाळा यूट्यूबवरती अपलोड करून टाकली. ज्या कार्यशाळेची फी 5,000 रुपये होती ती कार्यशाळा मी यूट्यूबवरती अपलोड करून टाकली पॉवर टॅपिंग नावाने. का? मला असं वाटलं की अरे, ज्या गोष्टींनी माझं जीवन पूर्णपणे ट्रान्सफॉर्म झालं ते लोकांना कळावं. कारण जगामध्ये लोक आज इतके जीवनाशी झुंजतायत बिकॉज दे डोंट नो व्हॉट टू डू. आणि मग काहीतरी पारंपरिक करण्याच्या नादामध्ये ना घर के ना घाट के हो जाते. अरे, मला काहीतरी कळलेलं आहे, आय नो, मग मी माझ्यापुरतंच ठेवणं मला ते योग्य वाटलं नाही आणि म्हणून मी ते यूट्यूबवरती अपलोड केलं. किती लोक बघतायत, किती लोकांनी त्यापासून प्रेरणा घेतली, किती लोक शिकतायत मला नाही माहित, तो माझा विषय नाही. पण माझं जीवन ज्या गोष्टींनी बदलून टाकलं ती गोष्ट मात्र मी पब्लिक करून टाकली, एकही रुपयाची अपेक्षा न करता. तिसरी गोष्ट, पहिली गोष्ट सप्तचक्र, दुसरी गोष्ट ऋणानुबंध, तिसरी गोष्ट पॉवर टॅपिंग. चौथी गोष्ट जी मला चाळीस वर्षांपूर्वी कळली, शिकवतोय गेली 25 वर्ष, तो भाग वेगळा, पण ज्या गोष्टीनं मला एक काहीतरी वेगळा डायमेन्शन मिळाला जीवनामधला, ती गोष्ट होती एंजल्स. तुमच्यापैकी अनेक लोकांनी एंजल्स केलेलं आहे. मला मी काय पुस्तक वाचून एंजल नाही शिकवत. मला एक दिवशी मी माळावरती एकटाच जाऊन बसायचो, रोज एकटाच बसायचो, आणि मला तिथं जे काय असं स्फुरलं आणि जी गोष्ट मला मदत करू लागली, नंतर मला कळलं की मी कुठल्या तरी एका वेगळ्या डायमेन्शनला कनेक्ट झालेलो आहे. ती चौथी गोष्ट मी शिकवतो. आणि पाचवी गोष्ट, हे मी वर्षात काय शिकवतो हे मी तुम्हाला, जे जुने आहेत त्यांना माहितीच आहे, जे नवीन आहेत त्यांना कळावं म्हणून सांगतो. पाचवी गोष्ट मी ती शिकवतो मित्रांनो, जी मानवी जीवनाचं उद्दिष्ट आहे. मानवी जीवनाचं उद्दिष्ट काय? पैसा मिळवणं, फॅमिली करणं, घर बांधणं, गाड्या घेणं. इज दिस द पर्पज ऑफ लाईफ, ह्युमन लाईफ? येस,
बेस लेवलच्या ह्युमनला, बेस लेवलच्या ह्युमनसाठी जे उत्क्रांत झालेले आहेत, जे उत्क्रांत याचा अर्थ काय, जे एका हायर लेवलला जन्माला आलेले आहेत लोक, त्यांचा पर्पज हा नाही आहे, हा आपोआप होतो, हा पर्पज नाही जीवनामधला. त्यांचा पर्पज एकच आहे, त्यांच्या आतमध्ये जी आत्मशक्ती आहे त्या आत्मशक्तीबद्दल जाणीव होणं. कारण ज्या व्यक्तीला त्यांच्यातल्या आत्मशक्तीबद्दलची जाणीव होऊन ती आत्मशक्तीचं कनेक्शन करता येऊ शकतं, उसकी नैया पार हो जाती है. आणि हेच मी शिवोहमच्या माध्यमातून शिकवतो आणि हेच मी कोहम ते सोहम या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिस इज द पर्पज ऑफ लाईफ. कोहम म्हणजे मी कोण आहे, ते सोहम म्हणजे मी नुसता इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी प्रदीप पवार नाही आहे. जरी दिसताना मी प्रदीप पवार भासत असलो तुम्हाला, तरी प्रदीप पवारला माहिती आहे की हा नुसता प्रदीप पवार नाही आहे, हा एक अनंत अनंत तत्वाचं प्रोजेक्शन आहे. हे काही लोकांना ऐकायला जड वाटत असेल, पण मी नुसता प्रदीप पवार नाही आहे, मी आयडेंटिटी नाही आहे, मी आत्मतत्व आहे. हे नुसतं ऐकणं कोणालाही कळेल, पण ह्याचा साक्षात्कार ज्या वेळेला होईल त्यावेळेला लाईफ ट्रान्सफॉर्म्स, बहरून जातं आयुष्य, मानवी आयुष्य बहरून जातं. आणि हे बहरून जाण्यासाठी कोहम ते सोहम हा प्रवास करावा लागतो. आणि हे मी शिवोहम मधून तर इतके वर्ष शिकवतच होतो, हे डायरेक्टली लोकांना कळावं, डायरेक्ट हातात. दिस इज द मॅप. इथून तुम्हाला XYZ ठिकाणी जायचं असेल आणि मी जर हा गुगल मॅप प्रमाणे मॅप तुमच्या हातात दिला तर रस्त्यात तुम्हाला कोणाला विचारत बसायची गरज नाही. यू कॅन गो देअर डायरेक्टली. सो ज्याच्या आतमध्ये अशी एक तळमळ आहे, अशी एक तृष्णा आहे कि ये सब तो ठीक है, ये दुनियादारी ठीक है, मुझे यहां तक नहीं रुकना है, हे माझं उद्दिष्ट नाही आहे, हे माझं डेस्टिनेशन नाही आहे, इथपर्यंत मला पोचायचं नाही आहे, ह्याच्यापेक्षा काहीतरी विशाल आहे, इथं अनंत आहे आणि त्या अनंतापर्यंत मला पोचायचं आहे, अशी ज्याच्या आतमध्ये जिज्ञासा आहे, दिस बुक विल टेक यू देअर. दिस इज अ बुक. पण शिवोहम मध्ये मी तुम्हाला डायरेक्टली त्याची अनुभूती देतो. आणि यामध्ये कोणतीही धार्मिकता न आणता, आपला प्रॉब्लेमच हा आहे की अध्यात्म आपल्या जीवनामध्ये धार्मिकतेमध्ये कोट होऊन आलेलं आहे. त्याचं बाहेरचं कोटिंग धार्मिक बनलेलं आहे. कोणीतरी परवा मला फोन केला आणि मला म्हणाले की मला कोहम, त्यांना माहित नव्हतं ते माझ्याशी बोलतायत, त्यांनी कुठल्या तरी नंबरवर फोन केला, तो माझा लागला इन्सिडेंटली, आणि ते मला म्हणाले की अहो ते कोहम ते सोहम पुस्तक पाहिजे मला, म्हणून मी फोन केला. मी त्यांना म्हटले की तुम्हाला मी एक नंबर देतो, त्या नंबरवर फोन करा, तिथं तुम्हाला ते मिळेल. मला एक सांगा म्हणाले की काय आहे कोहम ते सोहम. म्हटलं त्याच्या नावामध्येच ते काय आहे हे लिहिलेलं आहे. कोहम म्हणजे मी कोण आहे आणि सोहम म्हणजे मी अनंत आहे. अध्यात्म आहे, निखळ अध्यात्म आहे. नाही नाही, मी आध्यात्मिक आहे म्हणूनच तुम्हाला विचारतोय. म्हटलं होय काय. म्हटलं तुम्ही काय म्हणजे आध्यात्मिक आहे म्हणजे काय. नाही मी महाराजांचं करतो, महाराजांची 2 पुस्तकं वाचलेली. त्यांना म्हटलं महाराजांचं करणं, महाराजांची 2, महाराज म्हणजे शिवाजी महाराज नव्हे, कुठले तरी XYZ महाराज, त्यांचं नाव घ्यायला नको आपण. महाराजांची 2 पुस्तकं वाचणं हा भक्ती मार्ग आहे.
हे पुस्तक भक्ती मार्गाचं नाही आहे, हे पुस्तक ज्ञान मार्गाचं आहे. आणि म्हणून श्रीकृष्णाला ज्यावेळेस अर्जुनाने विचारलं की हे जे 4 योग सांगितलेले आहेस तू, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोग, सगळ्यात सोपा योग कुठला? कृष्णाने सांगितलं सगळ्यात सोपा योग भक्तियोग. आणि सगळ्यात श्रेष्ठ योग कुठला? कृष्णाने सांगितलं सगळ्यात श्रेष्ठ ज्ञानयोग. हे ज्ञानयोगावर पुस्तक आहे. म्हटलं तुम्ही महाराजांच्या 2 पोथ्यांपर्यंतच अडकला असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी नाही आहे. कृपा करून हे पुस्तक विकत घेऊ नका. नाही, मला समजून घ्यायचं आहे, तुम्ही काय बोलताय मला समजून घ्यायचं आहे. मग त्यांनी मला विचारलं की तुम्ही कोण बोलताय? म्हटलं मी असा असा बोलतो. तुम्हीच लिहिलंय? म्हटलं होय, माझ्यातूनच लिहिलं गेलंय, मी लिहिलेलं नाहीये. म्हणलं नाही, मला समजून घेण्यात इंटरेस्ट आहे. हा, म्हटलं मग घ्या, देन रीड इट. तर मुद्दा काय? मी 5 गोष्टी दरवर्षी शिकवतो. सप्तचक्र शुद्धी क्रिया, ऋणानुबंध, पॉवर टॅपिंग. पॉवर टॅपिंग आता शिकवत नाही कारण ते अपलोडच केलेलं आहे यूट्यूबवर. एंजल्स आणि शिवोहम. ज्या व्यक्तीला बघा आपलं जीवन इज फुल ऑफ चॅलेंजेस. डू यू एग्री? चॅलेंजेस ऑन ऑल लेवल्स. ऑल लेवल्स. बाहेर कसं पडायचं? मला कळलं की बाहेर पडायचा एक सिक्रेट मार्ग आहे. सिक्रेट काय आहे तो? कारण तो सगळ्या दुनियेला माहित नाही. आणि मला हे जे सिक्रेट मार्ग कळले ते मी शिकवत आलेलो आहे. मी आज ज्या गोष्टीबद्दल तुमच्याशी बोलणार आहे ती गोष्ट आहे सप्तचक्र शुद्धी क्रिया. ही काही सिक्रेट नाही आहे. तुम्ही गुगलवर नुसतं सप्तचक्र शुद्धी क्रिया असं टाईप केलं तर अख्ख्या जगातलं सप्तचक्र शुद्धी क्रियाबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. चॅट जीपीटीला जर सांगितलं, विचारलं तुम्ही टेल मी व्हॉट इज सप्तचक्र शुद्धी क्रिया, तर चॅट जीपीटी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन पुरवेल. पण ही कन्व्हेन्शनल इन्फॉर्मेशन आहे. मला जे कळलं ते या सप्तचक्रांविषयीचं एनर्जेटिक डायमेन्शन होतं. मित्रांनो, अर्ध्याहून जास्त ग्रुपला सप्तचक्र म्हणजे काय माहिती आहेत, पण बरेच लोक आहेत जे नवीन आहेत, त्यांना सांगितलं पाहिजे. योगशास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की मानवी शरीराला 2 भाग आहेत. एक स्थूल, हा जो आहे हा स्थूल, आणि दुसरा सूक्ष्म. सूक्ष्म म्हणजे काय? विचाररूपी, भावनांच्या रूपी आतमध्ये जे आपल्या चालू आहे ते स्थूल आहे का सूक्ष्म आहे? सूक्ष्म आहे. तुम्ही आत असलेलं प्रेम, प्रेम ही फार, हे उघडलंय काय? उघडलं गेलंय काय? झालंय? कोणी जर मानवी शरीर कट करून आत बघायचा प्रयत्न केला तर त्याला विचार दिसेल काय? आज FMRI सारख्या गोष्टी आलेल्या आहेत जगामध्ये. FMRI म्हणजे मेंदूचं सगळं, मेंदूमध्ये क्या हो रहा है अंदर वो दिख जाता है. कुठल्या स्वरूपामध्ये दिसतंय ते? इलेक्ट्रिकल इम्पल्स, विचार दिसतो. ज्या एका इमोशननं आपलं सगळं आयुष्य बहरून जातं ते इमोशन कुठलं आहे? प्रेम. सगळं फाडून आत बघितलं तर प्रेम दिसतं नाही, आहे की नाही? मग हे जे सगळं भावनात्मक, विचारात्मक जे आहे ते आपलं सूक्ष्म शरीर. आणि हे जे आहे
हे आपलं स्थूल शरीर. दोन शरीर आहेत. योगशास्त्रामध्ये योग्यांच्या असं लक्षात आलं की हे स्थूल जे आहे, लक्षात घ्या, हे स्थूल जे आहे हे सूक्ष्मावर चाललेलं आहे. स्थूल सूक्ष्मावर चाललेलं आहे. जर तुमच्यामध्ये उत्साह असेल, जर तुमच्यामध्ये शक्ती असेल, सामर्थ्य असेल, काहीही करण्याचं धाडस असेल आणि आत्मविश्वास असेल तर तुम्ही जग जिंकू शकता की नाही? येस. जर हे नसेल, हे काढून टाकलं आणि निराशा आली तर तुम्ही पुढे जाऊ शकता नाही. मग हा आत्मविश्वास, ही शक्ती स्थूल आहे का सूक्ष्म आहे? सूक्ष्म आहे. तर योग्यांच्या हे लक्षात आलं की ही जी आंतरिक शक्ती आहे, ही जे स्थूल आपलं शरीर आहे, त्याचा बॅलन्स 7 सेन्सर्स वरती आहे. ऐका, 7 सेन्सर्स आहेत आपल्या शरीरामध्ये. हे योग्यांना कित्येक हजार वर्षांपूर्वी कळलं, जे मॉडर्न सायन्सला अजून कळलेलं नाहीये. कळेल कदाचित आणखीन 50 वर्षांनी मॉडर्न सायन्सला पण हे कळेल. आपण जवळ आलेलो आहे. कारण क्वांटम फिजिक्स जे 50 वर्षापूर्वी लोकांना माहितीच नव्हतं, ते आता निदान क्वांटम फिजिक्स नावाचं काहीतरी असतंय हे माहिती तरी झालेलं आहे. या क्वांटम फिजिक्सवर ज्यावेळेस अभ्यास व्हायला लागेल त्यावेळेला कदाचित आणखीन 50 वर्षांनी लोकांना कळेल की इथं काहीतरी असे रिसेप्टर्स आहेत, सेन्सर्स आहेत. आणि हे 7 सेन्सर्स आहेत जे, व्हॉट इज अ सेन्सर? माझ्याकडे जर एखादा, काय म्हणूया त्याला, रिमोट असेल, मी टीव्ही समोर बसलेलो आहे, मी टिक 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 केलं, काय करू शकतो त्या रिमोटने? मी खुर्चीवरून न उठता ते चॅनल सर्फ करू शकतो. काय करतंय ते? हा रिमोट काय करतोय? इथून एक सिग्नल पाठवतोय, जो सिग्नल चॅनल बदलण्यामध्ये मदत करतोय. म्हणजे त्या टीव्हीचं आणि ह्याचं काहीतरी कनेक्शन घडतंय. आता गंमत बघा, माझ्या खोलीमध्ये, बेडरूममध्ये एक एसी आहे. नॉर्मल चालू होता एसी. मग मला काय कळलं, म्हणजे मला असा अनुभव यायला लागला की माझ्या रिमोटनी तो एसी व्यवस्थित फंक्शन करत नाही. मला असं 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 काय काय करायला लागतं, मग तिथं टिक 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 आवाज येतो. मग मी एसीवाल्याला बोलवलं. एसीवाला म्हणाला, त्याला काय पहिल्या एसीवाल्याला काही कळलंच नाही. तो म्हणाला, नाही साहब मेरे को नहीं समझ में आता. दुसऱ्याला बोलवलं, कंपनीवाल्याला. जो कंपनीवाला म्हणाला की त्याचा जो रिसिव्हर आहे तो खराब झालेला आहे, तो रिसिव्हर बदलायला लागेल. मग म्हटलं ते कुठं बदलायचं? नाही, तो मागवायला लागेल, मी जाऊन तुम्हाला सांगतो वगैरे. पण माझं समाधान झालं नव्हतं. मी तिसऱ्या एका माणसाला बोलवलं. तो आला माझ्या खोलीत, त्यानं बघितलं. काय होतंय? म्हटलं हे बघा की लागतच नाही. बरं, त्या एसीच्या खालती एक लॉफ्ट आहे. त्या लॉफ्टवरती काही चपला बिपलाची खोकी ठेवली होती. त्यानं काय केलं असेल, ती खोकी बाजूला केली. आता लावा म्हणाला. सगळा कंप्लीट चालू झाला. एसी वर आहे, लॉफ्ट खाली आहे, लॉफ्ट वरती खोकी आहेत. टेक्निकली त्या एसीचा आणि त्या खोक्यांचा काही संबंध नाही, पण तरी देखील काहीतरी संबंध असा होता की ते खोकी बाजूला काढल्यानंतर एसी चालू झाला. काही करावंच लागलं नाही. म्हणजे त्या रिमोट मधून बाहेर पडलेला जो सिग्नल आहे, तो सिग्नल कुठंतरी मध्ये ऑब्स्ट्रक्ट होत होता. मग ही आपले 7 सेन्सर्स जे आहेत, या 7 सेन्सर्स, मला हे कळलं, मला ज्यावेळेस हे कळलं त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये
असा गोंधळ उडाला, वेदर टू बिलीव्ह दिस ऑर नॉट. यामधला पहिला सेन्सर तुमच्या जीवन गतीशी आहे. जीवन, ऐका, समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. तुमच्या जीवनाची गती जर तुम्हाला अपेक्षित आहे तशी जर सुरू नसेल, म्हणजे मी आपला रिमोट चालवायला लागलोय पण तो चालत नाहीये, अपेक्षेप्रमाणे चालत नाहीये, प्रॉब्लेम क्या है? प्रॉब्लेम कहाँ है? बीच में कुछ तो आ रहा है. बरोबर? सो माझ्या जीवनाची जीवन गती माझ्या अपेक्षेप्रमाणे जर चालत नसेल तर अर्थ काय? जीवन गतीमध्ये आणि माझ्या सेन्सरमध्ये काहीतरी अडथळा आहे. आर यू अंडरस्टँडिंग? माझं आरोग्य, जर मला कारण नसताना आरोग्याच्या तक्रारी निर्माण होत असतील, कितीतरी वेळा आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर सगळे टेस्ट करतो आणि आपल्याला सांगतो की सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत. अरे टेस्ट नॉर्मल आहे तो प्रॉब्लेम क्यों है? कितीतरी आजारांना त्यांना समाधानच सापडत नाही. का? कारण तो आजार टेक्निकल नसतोच, तो सेन्सरशी संबंधित असतो. आपल्या आतमधला आत्मविश्वास, तिसरं सेंटर जे आहे आपलं आत्मविश्वासाशी संबंधित आहे. पॉवर, इनर पॉवरशी संबंधित आहे. इनर पॉवर म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? प्रत्येक व्यक्तीमध्ये एक इनर पॉवर असते. मी मनी उपासना नावाचा जो कार्यक्रम घेतो त्यावेळेला ॲडव्हान्स मनी उपासनामध्ये यावर्षी मी शिकवलं होतं ते, त्याला बायोल्युमिनन्स म्हणतात. बायोल्युमिनन्स. बायोल्युमिनन्स म्हणजे प्रत्येक माणसाच्या शरीरातून बाहेर लाईट पडत असतो. हे फ्रिट्झ ॲलन पॉप नावाच्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे. आय एम नॉट जस्ट टॉकिंग मम्बो जम्बो. फ्रिट्झ ॲलन पॉप नावाच्या शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलेलं आहे की मानवी शरीरातून बाहेर सिग्नल्स जातात लाईटच्या स्वरूपामध्ये. सो त्या लाईटमध्येच जर प्रॉब्लेम असेल तर आपल्या आतमधली शक्ती बाहेर पोचतच नाही, कितीही शक्ती असू दे. म्हणून तुम्ही बघितलं कितीतरी असे कलाकार आहेत जे त्यांच्या कलेमध्ये एक नंबर आहेत, एक नंबर, पण कुछ हुआ ही नहीं उनका, कुछ हुआ ही नहीं. तुम्ही सगळे जराशे तरुण पिढीतले आहात. उदाहरणच द्यायचं झालं तर जयदेव नावाचे एक म्युझिक डायरेक्टर होते. किती लोकांना जयदेव माहिती आहेत? हात वर करा. जयदेव नावाच्या म्युझिक डायरेक्टरनी इंडियन सिनेमा म्युझिक मध्ये सगळ्यात उत्तम म्युझिक दिलं. जाऊन घरी, ज्यांना जयदेव माहित नाहीत ना, जाऊन घरी YouTube वरती सॉंग्स ऑफ जयदेव सर्च करा, म्हणजे यू विल नो की जयदेव काय काय ग्रेडचा म्युझिक डायरेक्टर होता. जयदेवनी इतके हिट्स दिले जगामध्ये, म्हणजे इंडियन सिनेमामध्ये इतके हिट्स दिले, पण जयदेवना हे जी बाकीचे म्युझिक डायरेक्टर होते ना तशी कामच मिळत नव्हती. इतका इतका प्रतिभावान म्युझिक डायरेक्टर, कामच नाही. खायची पंचायत. मरीन ड्राईव्हला सुनील दत्तचं एक घर होतं किंवा एक काहीतरी त्यांचं एक अरेंजमेंट होती. सुनील दत्तनी जयदेवना तिथं राहायला दिलं. ते इथं राहावा, तिथं राहायचे, काहीतरी कोणतरी मदत करायचे. पण एवढा प्रतिभावान म्युझिक डायरेक्टर जयदेवनी यशच बघितलं नाही जीवनामध्ये, पैसाच बघितला नाही.
बिहार राज्याने जयदेवना कुठलं तरी एक पारितोषिक द्यायचं ठरवलं आणि पारितोषिकाचं रक्कम होती 1,00,000 रुपये. जयदेव ते घ्यायला बिहारला गेले. 1,00,000 रुपयाचा चेक मिळाला. येताना वारले. 1,00,000 रुपयाचा चेक आयुष्यात पहिल्यांदा मिळाला. तो पण वठवता आला नाही. काय शोकांतिका आहे. क्या हुआ है. एवढी तुमच्याकडे क्षमता असताना यश आणि पैशाने तुमचे पायात लोळलं पाहिजे. तुम्ही या दोन्हींपासून कसे एवढे दूर राहिलात. माझं उत्तर एकच आहे की जयदेवांचा जो बेसिक मूलाधार नावाचा सेन्सर आहे ना, तोच त्या सेन्सर मध्येच प्रॉब्लेम होता. बाकीचे सेन्सर्स अतिशय भारी होते. काय उपयोग. राजेश खन्ना जीवनामधली 9 वर्ष 23 असे हिट्स दिले की ज्याच्यामुळे सुपरस्टारडम म्हणजे काय, सुपरस्टारडम हे लोकांना कळलं. 9 वर्ष राजेश खन्नाला चॅलेंजेस करणारा माणूस नाही. त्यावेळेला म्हणायचे ऊपर आका और नीचे काका, अशी काकांची अवस्था. सेन्सर बिघडला. 23 वर्ष पुढची 23 वर्ष कुछ भी कर नहीं सके. 9 वर्ष अशी, पुढची 23 वर्ष कुछ भी नाही. ह्या लोकांना माहितीच नाही. म्हणजे प्रॉब्लेम मी जे बोलायला लागलोय ना, हे नॉर्मल माणसाला माहितीच नाही की असं काहीतरी डायनॅमिक्स आहे इथं. माझं भाग्य की मला हे कळलं. सो हा पैशाचा मूलाधार नावाचा पैशाचा सेन्सर आहे. स्वाधिष्ठान नावाचा पॉवरचा आणि आरोग्याचा सेन्सर आहे. मणिपूर नावाचा कळायचा. कळलं पाहिजे ना. कितीतरी लोकांनी हे पुस्तक वाचलं. काही लोकांना कळलंच नसेल. कारण कळायचा जो सेन्सर आहे तो मेंदूत नाही आहे, तो पोटात आहे. त्याला मणिपूर चक्र म्हणतात. हा सेन्सरच दूषित असेल तर तुम्हाला सांगितलेलं पण कळणारच नाही. बिकॉज दिस सेन्सर इज नॉट ऍक्टिव्ह. हा सेन्सर भाग्याशी आहे, अनाहत. हा सेन्सर कनेक्टिव्हिटीशी आहे. मी बोलतोय आत्ता. जर तुम्ही माझ्याशी कनेक्टच होऊ शकला नाही तर माझ्या बोलण्याला काही अर्थच नाही. आणि म्हणून हा जो सेन्सर आहे याला विशुद्ध म्हणतात. भारतीय संगीत शास्त्रामध्ये ह्या सेन्सरला फार महत्व आहे. हा सेन्सर कसा ऍक्टिव्हेट करायचा हे जगात फक्त भारतीय संगीत शास्त्र शिकवतं. कारण कनेक्टिव्हिटी जर झाली, भारतीय संगीत सुरू झालं तर असं करत नाही कोण. असं करत. हा फरक आहे. तल्लीन होतो, पण तल्लीन व्हायला हा सेन्सर ओपन पाहिजे. हा सेन्सर जर ओपन नसेल तर कितीही सुरातले गायक असा तुम्ही पोचू शकत नाही इथपर्यंत. हा सेन्सर पोचतो कुठे? इथं पोचतो. हा विशुद्ध सेन्सर आहे. हा सेन्सर आहे अंतप्रेरणेचा. अंतप्रेरणा काहीतरी फ्लॅश मध्ये कळून जातं. फ्लॅश मध्ये कळतं. कुठून कळतं? एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी ह्याच्या आधीही सांगितलेली आहे, पण मला आता ती सुचली, मोह झाला म्हणून सांगतो. जयश्री गडकरना एक सिनेमा काढायचा होता आणि त्यांनी
म्युझिकसाठी हृदयनाथ मंगेशकरांना पाचारण केलं. तर हृदयनाथ मंगेशकरांना म्हणाले की गीत कोण लिहिणार. तर मंगेशकर म्हणाले की मला वाटतंय गीत लिहिणारा एकच माणूस सुरेश भट. सुरेश भट अमरावती नागपूरमध्ये. बाई म्हणाल्या की सुरेश भटांना मुंबईत बोलवून घ्या, त्यांचं काय मानधन आहे ते विचारा आणि ते इथे राहू देत आणि गाणी लिहू देत. ही साधारण 70 मधली 1970च्या दशकातली गोष्ट असेल किंवा 80, मला आठवत नाही. दादरमध्ये अमिगो नावाचं हॉटेल आहे कॅडल रोडला. आत्ता पण आहे आणि पूर्वी पण होतं. महाग हॉटेल, आज पण महाग आहे. ते मोठं नाही आहे पण महाग आहे. त्यावेळेस पण ते महाग होतं. भटांना तिथे आणून ठेवलं मंगेशकरांनी आणि त्यांना सांगितलं की भट तुमच्याकडे 10 दिवस आहेत. 10 दिवसात काय 4, 5, 6 गाणी असतील तेवढी करा. एवढं तुमचं काय मानधन असेल ते सगळं ओके. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. मीटर पडलंय. जयश्रीबाईंनी विचारलं मंगेशकरांना, अहो मंगेशकर काय गाणी काय झालीत काय. नाही बाई अजून काय झालेली नाहीत. अहो सांगा तर ना. भट जाऊन भेटले, आपले मंगेशकर जाऊन भेटले भटांना. भट म्हणाले काय करू रे, आमदच येत नाही. आमद म्हणजे कविता ही करायची नसते, म्हणजे जी केली जाते. यमक झुलवणं म्हणजे कविता नव्हे. कविता ही स्फुरायला लागते आणि ती कुठून येते, कुठून तरी कुठल्या तरी डायमेन्शन मधून येते. मला आमदच येत नाही, मी काय करू. म्हणजे काय करू, आमद येत नाही तुमचा हे ठीक आहे, पण इथं मीटर पडलेलं आहे ना, मी काय बाईंना उत्तर देऊ. 10 दिवस झाले यांचा आमद काय आला नाही. बाई म्हणाल्या मंगेशकर मला आता काय परवडत नाही. आता त्यांना सांगा की जावा नागपूरला परत आणि कधी सुचेल तेव्हा करा. आता काय करू, मला आता तिथलं मीटर परवडत नाही. मंगेशकर आले, म्हणाले साहेब, भट साहेब आता काय मंगेशकर जयश्रीबाई पैसे देऊ शकणार नाही हॉटेलचे, त्यामुळे आपल्याला सोडावं लागेल. हां ठीक आहे म्हणाले. काय करू आता, मी तर काय करू, आमदच आला नाही त्याला मी कुठनं लिहू. गाडीत खालती उतरले, टॅक्सी होती. भटांनी गाड्या बॅगा बिगा ठेवल्या गाडीमध्ये. असे गाडीत दार उघडून मागे बसणार. तेवढ्यात त्यांना काय वाटलं, त्यांनी मंगेशकरांच्याकडे बघितलं. म्हणाले बाळासाहेब तुमच्याकडे पेन आहे. म्हणाले आहे, हे घ्या. कागद आहे, काहीतरी कागदाची सोय केली असेल. आहे. उभा राहून भटांनी एक गाणं लिहिलं. उभा राहून तर नाही दिलं. म्हणाले हे बाईंना द्या, हे पहिलं गाणं. मंगेशकरांनी बाईंना ते गाणं दाखवलं. बाईंच्या डोळ्यातनं पाणी आलं. बाईंनी 10,000 रुपयाचा चेक दिला. म्हणाले पुढचं गाणं, पुढची गाणी भटसाहेब लिहू देत नाही, तर नाही लिहू देत, हे त्यांना द्या. अनफॉर्च्युनेटली तो चित्रपट पुढे झाला नाही. नंतर जब्बार पटेलनी एक चित्रपट काढला आणि त्याच्यासाठी भटसाहेबांनी, हृदयनाथ मंगेशकरनी भटसाहेबांचं तेच गाणं वापरलं. ते गाणं होतं सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. ह्या वाद कुठनं आलं, त्या आमदमधून आलं. ज्या माणसाच्या जीवनामध्ये असं काहीतरी डायमेन्शन उपलब्ध होतं, त्याचं आयुष्य नॉर्मल नसतं, ते एक्स्ट्रा नॉर्मल असतं. आणि त्याचा सेन्सर आहे इथं. मी ज्यावेळेस एखादा प्रोग्राम डिझाईन करतो त्यावेळेला मी ज्यावेळेस हे पुस्तक लिहितो त्यावेळेस तुम्हाला खोटं वाटेल, आता मी एक नवीन पुस्तक लिहायला लागलोय. त्या पुस्तकाचं नाव आहे आनंद योग. आनंद योग. मी एक आनंदी माणूस आहे. मला विचार असं, मला आमदच असा आला की तू जर आनंदी आहेस तर तू आनंदी आयुष्य जगण्यासाठी काय काय करतोस रे बाबा. आणि मग मी लिहायला लागलो की मी आनंदी होण्यासाठी काय करतो. असे माझे 25 पॉइंट निघाले की हे करतो मी आनंदी होण्यासाठी. आणि त्यातल्या 20 पॉइंट्सना एकत्र करून मी आनंद योग लिहित आहे. आणि मित्रांनो,
हे पुस्तक असू दे, समृद्धीचा साक्षात्कार असू दे किंवा आनंद योग असू दे, मी लिहिताना मला असं लक्षात येतंय की मी कागद, पेन आणि काय लिहायचं हे मला आधी सुचतं आणि मी लिहितो. म्हणजे खऱ्या अर्थानं आय एम नॉट द रायटर. द रायटिंग कम्स फ्रॉम सम अदर डायमेन्शन. दॅट इज बिकॉज ऑफ दिस सेंटर. आणि मित्रांनो, शेवटी हे सेंटर जे आहे, सहस्त्रार, माझ्या परमेश्वराशी एकरूप होणं, कोहम ते सोहम पर्यंतचा माझा प्रवास कंप्लीट व्हायला जे सेंटर कारणीभूत आहे ते आहे सहस्त्रार चक्र. सो आपण जीवनामध्ये इतक्या ठिकाणी अडकलेलो असतो, आपल्याला माहित नाही, आपण काहीतरी कन्व्हेन्शनल उपाय करतो, प्रयोग करतो, ज्योतिषाकडे जातो, मांत्रिकाकडे जातो, महाराजांच्याकडे जातो. बघा ना, महाराज लोक, आपल्या देशामध्ये महाराज लोकांचा काय तुटवडा नाही आहे. परवाची केस हाथरस मधली 1,200 लोक ते भोले बाबा सत्संग देत आहेत आणि आपली भावना बघा की कोणतरी माणूस तिथं बाबा नावाचा बसलेला आहे, सम फेलो, तो माझं जीवन बदलणार नाही. मित्र, ही भाबडी आपली जी भावना आहे ना, काय झालं? अरे तो तुमची एक साधा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत असता तर तुमचे जीव पण वाचवू शकला असता ना. तुम्ही अशा कोणाला तरी पॉवर देता. जगामध्ये असा एकही माणूस नाही आहे की जो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेल. जगामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा एकच माणूस आहे आणि तो तुम्ही स्वतः. पण हिप्नोटाइज्ड आहे, जनता हिप्नोटाइज्ड आहे, म्हणून त्यांना असं वाटतं की देयर इज सम पर्सन, कोणीतरी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. नो बडी इन द वर्ल्ड विल सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम. तुमचा जर मूळाधार सेन्सर दूषित असेल, वादा करता तुम्हाला जर मूळव्याध झाली असेल तर कुठला महाराज बरं नाही करणार, तुम्हालाच औषध घेऊन तो बरा करायला पाहिजे. डू यू ॲग्री ऑर नॉट? पण मी जर म्हटलं की मला मूळव्याध आहे, महाराज मी रोज तुमचे उपवास करतो, पोथी वाचतो, माळ ओढतो, माझा मूळव्याध बरा करा, कुठलाही महाराज तुमचा मूळव्याध नाही बरा करू शकत. इनफॅक्ट कुठलाही महाराज असू दे, कोणीही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. हे आवडत नाही लोकांना ऐकायला, कारण लोक इतके ओरिएंटेड असतात की नाही आमचे महाराज करणार. काही नाही महाराज कोणी, म्हणजे इट इज युअर, दॅट इज प्लेसेबो इफेक्ट आहे तो, तुमची भावना आहे ती. वी गिव्ह अवे आवर पॉवर. अरे तुमची जबाबदारी आहे. तुमचे कपडे फाटलेत तर महाराज नाही शिवून देणार, तुम्हीच शिवायचे आहेत ते. पण मला ते ऐकायला आवडत नाही, कारण मला लहानपणापासून मी माझ्या आईबापांना काही प्रॉब्लेम झाला तर कुठल्या तरी महाराजाला किंवा कुठल्या तरी एंटिटीला नमस्कार करताना, प्रार्थना करताना बघितलेलं की मेरा का कुछ करो बॉस, अरे कोई नहीं करता यार. आणि मी भाग्यवान आहे मग ह्या जीवनामध्ये की मेरे को ये समझ में आया कि अपना अगर फटा है तो अपने को ही सिलना पड़ेगा, कोई नहीं आएगा सिलने को. एंड माय लाइफ चेंज्ड. सो जीवनामध्ये असे 7 मानवी अस्तित्वामध्ये असे 7 चक्र आहेत, 7 सेन्सर्स आहेत, जे नॉर्मल केसमध्ये अनअलाइन्ड असतात, इम्बॅलन्स्ड असतात, दूषित असतात. आणि त्या एरियामध्ये आपण स्ट्रगल करत असतो. मग पैशामध्ये स्ट्रगल करत असतो, पॉवरमध्ये स्ट्रगल करत असतो, आरोग्यामध्ये स्ट्रगल करत असतो, अंडरस्टँडिंगमध्ये स्ट्रगल करत असतो, प्रेमामध्ये स्ट्रगल करत असतो, कनेक्टिव्हिटीमध्ये स्ट्रगल करत असतो, अंतःप्रेरणा आणि
ईश्वर प्राप्ती तर सोडूनच द्या. सप्तचक्र शुद्धी क्रियाच्या माध्यमातून मला हे कळलं की दिस कॅन बी सेट राईट. आणि मी काम करायला लागलो. मेनली माझा प्रॉब्लेम कशाशी होता? माझा प्रॉब्लेम मेनली पैशाशी होता. सो मी प्रॉब्लेम माझा पैशाचा सॉल्व्ह करायला लागलो. म्हणजे माझं पहिलं सेन्सर मूलाधार चक्र जे होतं ते मी अलाइन करायला लागलो. आणि मित्रांनो, दीड महिन्यामध्ये माझे 1 वर्ष पैसे अडकले होते एका ठिकाणी. सोलापूर जिल्हा परिषदनं माझी पुस्तकं घेतली होती आणि माझे पैसेच त्यांनी थटवले होते. आणि मागायला गेलो त्यावेळेस सांगितलं होतं की नाही, हे काय आम्हाला नको आहे, तुम्ही हे तुमची पुस्तकं परत घेऊन जावा. आणि माझं सगळं डायनॅमिक्स त्या पैशावर अवलंबून होतं. 1 वर्ष मी प्रयत्न करत होतो आणि त्यांनी सांगितलं होतं की घेऊन जावा. ज्यावेळेस मी माझं मूलाधार केंद्र अलाइन करायला लागलो, बॅलन्स करायला लागलो, क्लीन करायला लागलो, काय चमत्कार झाला मला आजही माहिती नाही. जे गृहस्थ सोलापुरात माझ्यासाठी कनेक्ट म्हणजे त्या लोकांशी बोलत होते त्यावेळेला STD होता. माझ्याकडे सोलापूरला STD करायलाही पैसे नव्हते. सो जो माणूस बघत होता माझं हे, त्या माणसाला सोलापूर जिल्हा परिषदेनं फोन आला आणि त्याला सांगितलं की तुमचा चेक घेऊन जा. ज्याने मला तुमची पुस्तकं घेऊन जा असं 10 वेळा सांगितलं होतं, त्यांनी चेक काढला कसा? कसा झाला चमत्कार मला अजूनही माहित नाही. पण माझ्या लक्षात आलं की मी माझं पैशाशीच रिलेटेड चक्र क्लीन करायला लागलोय अँड थिंग्स चेंज्ड. माझा आत्मविश्वास वाढला. माझ्या लक्षात आलं की जे मी करायला लागलोय उसमें कुछ दम है. आणि मी ते आणखीन सिन्सिअरली सगळं करायला लागलो. आणि मित्रांनो, बघता बघता माझ्या जीवनामधल्या अनेक गोष्टी सॉल्व्ह व्हायला लागल्या. हे इतकं रुटीन व्हायला लागलं. मी जे करायचो ते, कधी कधी पैशाचा प्रॉब्लेम आला आणि मी जर बायकोला म्हटलं की अरे पैसे अडकले, तो पैसे येईना, बायको म्हणायची ते काय तुमचं असते ते करा की. तिला पण कळलं होतं की हे काहीतरी करताय असलं आणि याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. सो आय जस्ट वॉन्ट टू टेल यू की तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या एरियाजमध्ये स्ट्रगल करत असाल किंवा ह्या सगळ्या एरियाज तुमच्या जीवनामधल्या, पैसा असू दे, गती असू दे, प्रगती असू दे, पॉवर असू दे, तुमची इंटरनल पॉवर असू दे, तुमचा आत्मविश्वास असू दे, तुमचं आरोग्य असू दे, तुमचं अंडरस्टँडिंग असू दे, तुमच्या जीवनामधलं रिलेशनशिप्स असू देत. बिघडलेलं रिलेशनशिप जीवन बिघडवून टाकतं. तुमचं कनेक्शन असू दे लोकांशी, जगाशी, हे जर ओके नसेल, आता हे ओके आहे की नाही तुम्हाला माहिती आहे काय? डायरेक्टली माहिती नाही. आपण दुसऱ्या सेशनमध्ये तुम्हाला कागद दिलेला आहे, आता एक पेपर दिलाय, तुम्ही असेस करा. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचं कुठला सेन्सर खराब आहे. तुम्हाला कळेल. आणि तुम्हाला जर लक्षात आलं की अरे या एरियाज आपल्या बरोबर नाही आहेत, देन यू हॅव अ चॉईस. त्या ओके कशा करायच्या हेच आम्ही सप्तचक्र शुद्धी क्रियाच्या कार्यशाळेमध्ये शिकवणार आहे. एकूण कार्यशाळेची 9 सेशन्स आहेत. त्यातलं हे पहिलं सेशन आहे ज्यामध्ये आम्ही तुम्हाला हे असेसमेंट करून दाखवणार आहे आणि ही तुमची एनर्जी शिफ्ट कशी घडवायची हे तुम्हाला दुसऱ्या सेशनमध्ये मीनल शिकवेल. याच्यानंतरचं दुसरं सेशन आहे 21 तारखेला.
पुण्यात सेशन आहे, त्याचंही रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. हे दुसरं सेशन आहे, हे पण फ्री आहे. आणि त्याच्यानंतरची 7 सेशन मात्र पेड आहेत. या 2 सेशनमध्ये तुम्हाला जे शिकवलेलं आहे, तुम्ही जर ते करायला लागला तर तुम्हाला आत फरक दिसणार आहे, तुम्हाला कळणार आहे. इट इज म्हणजे काय, तुम्ही कशावर तरी अवलंबून राहण्याची गरज नाही. तुम्हाला कळणार आहे की हे इज इट वर्किंग ऑर नॉट. आणि जर तुम्हाला लक्षात आलं की येस, मी हे केल्यानंतर काहीतरी घडायला लागलंय माझ्या आत, आधी आत घडलं पाहिजे, आत बरं वाटलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. कारण आनंद हा स्त्रोत आहे आपला. मी या पुस्तकामध्ये तेच लिहिलेलं आहे, आनंद हा स्त्रोत आहे. पण आपण आनंदी असतो काय? आपण मॅक्झिमम वेळा आनंदी असतो काय? मॅक्झिमम वेळा आपण त्रस्त असतो. का? कारण आनंद वाटणारं जे सेंटर आहे ना, तेच ब्लॉक्ड आहे आपलं. सो आम्ही जे आज शिकवणार आहे, तुम्हाला कळेल की यू आर फिलिंग डिफरंट. आणि जर आत बदल झाला तर बाहेरच्या जीवनामध्ये बदल होतोच. कारण बाहेरचं जीवन हे आतल्या जीवनाचं रिफ्लेक्शन आहे. इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. आता हे सगळं तुम्ही ऐकायला लागलाय ना, जे जुने लोक आहेत, जे मला ऐकतायत, त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. पण जे नवीन लोक आहेत, हे ऐकताना तुमच्या मनामध्ये काय चालू असतं? हे ज्यावेळेस ऐकता तुम्ही, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय चालू असतं? मेनली आपल्या आतमध्ये असा एक व्हायरस आहे जो आपल्याला हे जे सगळं मी सांगायला लागलेलो आहे हे ॲक्सेप्टच करायला देत नाही. हे असं कुठं असतंय काय? पहिलं आपण त्याला रिफ्यूट करतो. म्हणजे बरेच लोक त्याला रिफ्यूट करतील. दुसऱ्या लोकांना वाटेल की अरे काहीतरी सांगतोय हा माणूस, काहीतरी इंटरेस्टिंग आहे. आपल्याला होईल का? आपलं होईल काय हे यातलं? आपण काय केलं तर ह्यातला फरक काय पडेल काय? अशी दुसरा विचार येईल. आणि तिसऱ्या कॅटेगरीतल्या लोकांना विचार येईल, हे भारी आहे, हे अपने लिए नहीं है, अपने को कुछ फरक नहीं पडेल. सूक्ष्म लेवलला जर असे विचार आतमध्ये आपल्या उत्पन्न झाले, हु इज स्टॉपिंग अस? वी आर स्टॉपिंग अस. फार महत्वाचं. आपणच आपल्याला थांबवतो. बर, हे सगळं काहीतरी करण्याची फी एक 5 लाख रुपये आहे असं असतं तरी आपण ते विचार करणं 10 वेळा स्वाभाविक आहे. आपण 4-5 जण जेवायला जर गेलो मुंबईतल्या कुठल्याही चांगल्या हॉटेलमध्ये, तिथं जेवढे पैसे खर्च होतील एका टाइमला तेवढी माफक फी ठेवलेली असते या कार्यक्रमांची. इट इज सो लेस. तरी देखील ज्यावेळेस असे विचार आपल्या मनामध्ये येतात त्यावेळेला मला तुम्हाला हे दाखवून द्यायचं आहे की आपणच आपल्याला थांबवत असतो. माझी एवढीच इच्छा आहे की मी जे काही शिकवतोय गेले 25+ वर्ष, इट हॅज हेल्प्ड सो मेनी पीपल. तुम्हाला पण त्याचा अनुभव मिळावा एवढीच ह्या गोष्टीमागची इच्छा आहे. म्हणूनच वर्षातून एकदा करतो, नाहीतर वर्षातून 4 वेळा केलं असतं. सो ह्याचा जर तुम्हाला हे समजलं असेल, तुम्ही जर कनेक्ट होऊ शकला असाल या गोष्टीशी, अवश्य हा कार्यक्रम करा. जे आज शिकवणार आहे ना ते कार्यक्रमामध्ये वेगळं आहे सगळं. पण आज टेस्टर असतो ना, आईस्क्रीमच्या दुकानामध्ये तुम्ही गेलात नॅचरल आईस्क्रीम्सच्या, तर एवढे सगळे तिथे लावलेले असतात आईस्क्रीम. वो दिखाओ. मग तो त्या चमच्यात घालून देतो. मग हे आवडतं, म्हणजे आवडतं ते घेतो आपण, म्हणजे टेस्ट करतो आपण. तसं जे आज शिकवणार आहे तुम्हाला, टेस्ट करा. तुम्हाला कळेल की देर इज एन इंटरनल शिफ्ट दॅट हॅपन्स. आणि जर तुम्हाला
हे लक्षात आलं, अनुभवता आलं आणि पटलं, अवश्य हा कार्यक्रम करा. मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की युअर लाईफ विल अंडरगो अ चेंज. मित्रांनो, मी इथंच थांबतो. एक 10 मिनिटाचा ब्रेक देणार आहे. त्या ब्रेकमध्ये मुख्यतः ज्यांना या पुस्तकामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी या पुस्तकाचा लाभ घ्यावा. बरेच जुने आहेत लोक, त्यामुळे ऑलरेडी तुमच्याकडे हे पुस्तक असेल, पण हे पुस्तक तुम्ही नुसतं वाचण्यापुरतं नाही आहे असं मला वाटतंय. या पुस्तकाचं एक महात्म्य सांगतो तुम्हाला. जे माझ्या पहिल्या पुस्तकाबद्दल लोकांनी मला सांगितलं म्हणून मला कळलं. मी तुम्हाला काय सांगितलं की हे पुस्तक लिहिताना काय घडतं, मी लिहित नाही, ते माझ्याकडून ते लिहिलं जातं. म्हणजे ते एका वेगळ्या कुठल्या तरी डायमेन्शन मधून आलेलं असतं, जो अनंताचा डायमेन्शन आहे. व्यवहारासाठी मी त्याच्यावर माझं नाव वगैरे लिहितो, तो भाग वेगळा. म्हणून ह्या पुस्तकाला एक वेगळं व्हायब्रेशन प्राप्त होतं. मी पहिलं पुस्तक लिहिलं त्यावेळेला असंच झालं. हे नुसतं पुस्तक ठेवल्यानंतर लोकांना इतके विलक्षण अनुभव यायला लागले की अनेक लोक ते पुस्तक घेऊन आपल्या कामाला जायला लागले. त्यांना असं वाटलं की हे पुस्तक बरोबर असलं की माझ्याबरोबर मला लक प्राप्त होतं. लोक मला येऊन सांगायला लागले. मी ज्यावेळेस हे अनाऊन्स केलं एकदा, त्यावेळेला पुण्यातल्या एका व्यक्तीने ते जाऊन पुस्तक, MIT नावाचं कॉलेज आहे आणि तिथं एनर्जी डायनॅमिक्सवरती एक डिपार्टमेंट आहे, तिथं जाऊन ते पुस्तक, त्याचं PIP पॉलिकॉन्ट्रास्ट इंटरफिअरन्स फोटोग्राफी नी टेस्ट केलं पुस्तक. आणि त्यांनी रिपोर्ट दिला आपल्याला की या पुस्तकातून जे व्हायब्रेशन्स बाहेर पडतात त्या अतिशय हाय फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन्स आहेत. अनुमान त्याचा हा लावला की त्या हाय फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशनमुळे या नुसत्या पुस्तकाच्या असण्याचा लोकांना लाभ होतो. अनेक लोक समृद्धीचा साक्षात्कार असू दे किंवा हे पुस्तक असू दे, आजारी माणसाच्या उशाशी ठेवतात, वाचायला नव्हे, नुसता त्याच्या व्हायब्रेशननी त्याला लाभ व्हावा म्हणून. आता हे तुम्ही अनुभवायच्या गोष्टी आहेत. आय डोंट वॉन्ट यू टू बिलीव्ह इट. मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका, अनुभव घ्या. काहीतरी इंटरेस्टिंग आहे एवढं नक्की. सो मित्रांनो, मी इथं थांबतो. 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया, परत येऊया आणि ॲक्च्युली आपण समजून घेऊया आणि एक प्रॅक्टिकल करूया टू अंडरस्टँड हाऊ टू रिचार्ज आवर चक्रास. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू.